देणारा राजा, अंधश्रद्धा कर्मकांड दैवते यावर प्रहार करणारा राजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा, या सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटणारा राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज. नमस्कार मित्रांनो, राजश्री शाहू महाराज यांची आज जयंती. सर्वप्रथम बहुजनांचा आधार, कर्तव्यदक्ष, आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना माझा मानाचा मुद्रा. राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे घाटगे घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते. कोल्हापूर संस्थानाचे चौथे राजे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. त्यांचे शाहू असे नामकरण केले जाते. राजश्री शाहू महाराजांचे कर्तृत्व विशाल आणि नेतृत्व आदर होते. ते राजघराण्यात राहूनही लोकांसाठी जगले आणि रयतेचा राजा लोकराजा ठरले. शिवरायांच्या वंशज म्हणून जगताना छत्रपती ही बिरुदावली त्यांनी नुसती लावली नाही तर खऱ्या अर्थाने कर्तृत्वाने साथ केली. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी समाजातील बहुजन, मागासलेले आणि तळागाळातल्या शिक्षणाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी जातीप्रथेला विरोध केला. कोल्हापुरात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, विधवा स्त्रिया शिक्षणाला प्रोत्साहन दिले. शिष्यवृत्ती योजना, पाणी व्यवस्था, वसतिगृह अशा अनेक उभारण्या त्यांनी केल्या. राजश्री शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या शिक्षणासाठी खूप काही सहकार्य केले. त्यांनी कृषी शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात लोककल्याणी कार्यकामी केले. जाता एवढंच म्हणेन की दीनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणात सुद्धा राजश्री शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. राजश्री शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपले. धन्यवाद रेणुका. यानंतर रुपाली सिरसाट मनोगत व्यक्त करते. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जय घोष करते. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जय घोष करते. त्रिखंडात गाजत राहे अशी शाहू महाराजांची कीर्ती, अशी शाहू महाराजांची कीर्ती. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. आज 26 जून राजश्री शाहू महाराज यांची जयंती. सर्वप्रथम बहुजनांचा आधार, कर्तव्यदक्ष, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांना माझा मानाचा मुद्रा. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी निस्वार्थी मनाचे लोकराज्य तसेच कोल्हापूर संस्थेचे ते छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत ठेवण्यात आले. त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे व त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आप्पासाहेब घाटगे हे होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई. राजश्री शाहू महाराज त्यांचे कर्तव्य विशाल व नेतृत्व अजोड होते. जाता एवढेच म्हणेच वाटते दीनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणात सुधार. राजश्री शाहू महाराज तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवण्याचे रुपाली. यानंतर आपले मनोगत व्यक्त करायचे श्रुती बहिरे. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून करीती जय घोष. त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती. सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रुती आहे. आज 26 जून राजश्री शाहू महाराजांची जयंती. राजश्री शाहू महाराज हे एक थोर समाज सुधारक होते. शाहू महाराजांनी संस्थानात विविध कलागुणांना प्रोत्साहन दिले. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी. यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे हे होते. कागल येथील घाटगे घराण्यात महाराजांचा जन्म झाला. जाता एवढेच बोलावंसे वाटते. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर. महिलांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे नवा यांचे वर्तन. ही छत्रपती शाहू महाराजांची शिकवण. थँक्यू. धन्यवाद श्रुती. मानवी मनावर चढलेले अस्पृश्यतेच्या धुळीस पुसून टाकले. अशिक्षित समाजाच्या दिव्यात शिक्षणाचे तेल ओतले.
अशिक्षित समाजाच्या दिव्यात शिक्षणाचे तेल टाकले. कितीही आला विरोध समोर तरीही हात न टेकले. कितीही आला विरोध समोर तरीही हात न टेकले. राजश्री शाहूंना समाजाला दिले अनेक दाखले. राजश्री शाहूंनी समाजाला दिले अनेक दाखले. यानंतर संजय काटकर मनोगत व्यक्त करीत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलून वर्ग येथे बसलेले माझे बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या. ही माझी नम्र विनंती. सर्वप्रथम बहुजनांचा आधार करतो तसे 8 जणांचे छत्रपती रायशाहू महाराजांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. छत्रपती रायशाहू महाराज हे विशाल मनाचे लोकराजा होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद संजय. यानंतर आपल्या मनोगत व्यक्त करायचा योग्यता भुले. दीन दुबळ्यांचा आधार गेला शिक्षणास सुधार. दीन दुबळ्यांचा आधार गेला शिक्षणास सुधार. राजश्री शाहू महाराज तुम्ही आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. नमस्कार. आज 26 जून म्हणजेच राजश्री शाहू महाराजांची जयंती. सर्वप्रथम बहुजनांचा आधार, कर्तव्य रक्षक, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल गावातील राधाबाई व जयसिंगराव यांच्या पोटी झाला. राजश्री शाहू महाराजांचे कर्तृत्व आणि नेतृत्व अजड होते. ते राजघराण्यात राहूनही रयतेसाठी लोकांसाठी जगले आणि रयतेचा राजा लोकराजा ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून जगताना छत्रपती ही विरुद्धावली त्यांनी नुसती लावलीच नाही तर ती खऱ्या अर्थाने सार्थ करून दाखवली. छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील बहुजन मागास असलेल्या लोकांना वर्गाला समाजात मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी जातीप्रथेला विरोध केला. कोल्हापुरात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले. शिष्यवृत्ती योजना, पाणी व्यवस्था, वसतिगृह अशा अनेक इत्यादी उभारण्यात त्यांनी सुधारणा केल्या. राजश्री शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणात त्यांना सहकार्य केले. त्यांनी कृषी शिक्षण, उद्योग, कला क्रीडा अशा केले. अशा अनेक क्षेत्रात लोककल्याणकारी राज्य केले. दावला न्यायाचा आरसा, जपला समतेचा वारसा. दावला न्यायाचा आरसा, जपला समतेचा वारसा. स्वातंत्र्य केले मेंदू जे होते रूढीचे गुलाम. अशा लोकराजास लाख लाख सलाम. अशा लोकराजास लाख लाख सलाम. जय हिंद. धन्यवाद योगिता. जातीभेद विरुद्ध दिला लढा. जातीभेद विरुद्ध दिला लढा. शिक्षणाचे केले कार्य महान छत्रपती शाहू महाराज आपण सदैव आमच्या हृदयी विराजमान, हृदय विराजमान. यानंतर दिव्या जाधव आपल्याला व्यक्त करेल. सिंहाची धार, गरुडाची नजर, महिलांचा आदर, शत्रूचे मदर. असेच असावे मावळ्यांचे वर्तन. असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण. नमस्कार. माझे नाव दिव्या. आज 26 जून या राजश्री शाहू महाराज यांची आज जयंती. राजश्री शाहू महाराज हे एक थोर समाज सुधारक होते. शाहू महाराजांनी समाजात शिक्षण प्रसाराचे महत्वपूर्ण कार्य केले. शाहू महाराजांनी संस्थानात विविध कलागुणांना प्रोत्साहन दिले. शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी सहकार्य दिले. राजश्री शाहू महाराजांचे हे विशाल मनाचा लोकराजा तसे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद. धन्यवाद दिव्या. यानंतर अंजना चव्हाण मनोगत व्यक्त करेल. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून
जय घोष करती, नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जय घोष करती, त्रिखंडातही गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती, त्रिखंडातही गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। आज 26 जून राजर्षी शाहू महाराजांची जयंती। आज 26 जून राजर्षी शाहू महाराजांची जयंती आपण साजरी करत आहोत। राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला। कागल येथील घाटगे घराण्यात झाला। त्यांचे मूळ नाव यशवंत व त्यांचे मूळ नाव यशवंत कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंत याला दत्तक घेतले आणि त्यांचे शाहू असे नामकरण केले। राजर्षी शाहू महाराजांचे कर्तृत्व विशाल व नेतृत्व अजोड होते। छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील बहुजन मागासलेल्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणले, जाती प्रथेला विरोध केला, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, शिष्यवृत्ती योजना, पाणी व्यवस्था, वसतिगृह उभारणी इत्यादी अनेक समाज सुधारणा केल्या। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी सहकार्य केले, अनेक कलावंतांना राजश्रय दिला। कोल्हापूर येथे शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली। कानपूरच्या कुर्मी समाजाने त्यांना राजर्षी ही उपाधी दिली। त्यांनी कृषी शिक्षण, कला, क्रीडा अशा क्षेत्रात लोककल्याणकारी कार्य केल्या। अशा या थोर राजर्षी शाहू महाराजांनी 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला। अशा या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद अंजना। यानंतर आपल्या मनोगत व्यक्त करत आहे अमृता गोरे। माणसांच्या ओळखीचा माणसांचा राजा, माणसात माणुसकी मानणारा राजा, राजा म्हणावं तुला की मायबाप म्हणू, माया दिली पोटातल्या पोरावणी जणू, एकदाचा देवदूत धाडला देवानी, पुन्हा नाही असा राजा पाहिला कुणी। आदरणीय व्यासपीठावरील विराजमान येथे सर्व शिक्षक व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अमृता रामेश्वर गोरे। मी आज तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती। नभी चंद सूर्य तारे सारे मिळूनी जय घोष करती, नभी चंद सूर्य तारे सारे मिळूनी जय घोष करती, त्रिखंडात गाजत राहती अशी शाहू महाराजांची कीर्ती, अशी शाहू महाराजांची कीर्ती। मित्रांनो, आज 26 जून म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती। सर्वप्रथम बहुजनांचा आधार, कर्तव्य दक्षक आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते। त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला। त्यांनी पहिल्यापासूनच समाजातील बहुजन मागासलेल्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणले, जाती प्रथेला विरोध केला, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला, विधवा पुनर्विवाहाला मान्यता दिली, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, शिष्यवृत्ती योजना, पाणी व्यवस्था, वसतिगृह इत्यादींची स्थापना केली। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी सहकार्य केले, अनेक कलावंतांना राजाश्रय दिला। कोल्हापूर येथे शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली। कानपूरच्या कुर्मी समाजाने त्यांना राजश्री ही उपाधी दिली। 1896 साली पडलेला दुष्काळ आणि त्यानंतर आलेली प्लेगची साथ यामध्ये त्यांनी दुष्काळी कामे, स्वस्त धान्य दुकाने ही सर्व कार्य केले। स्वतंत्र केले मेंदू जे होते रूढीचे गुलाम, स्वतंत्र केले मेंदू जे होते रूढीचे गुलाम, अशा या लोक राजास लाकडात सलाम, अशा या लोक राजास लाकडात सलाम। जाता जाता एवढेच म्हणेन की इतिहासात वळूनी पहा पाठीमागे जरा, इतिहासात वळूनी पहा पाठीमागे जरा, झुकवणी मस्तक करशील राजर्षी शाहूंना मुद्रा, राजर्षी शाहूंना मुद्रा। जय हिंद, जय भारत। धन्यवाद अमृता। यानंतर ऋतुजा हरकळ आपल्या बरोबर व्यक्त करते। सर्वांना नमस्कार, माझे नाव ऋतुजा आहे। आज मी आपल्या समोर राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल
यानंतर आपले मनोगत व्यक्त करायला आहे श्यामबाला नभी सूर्य चंद्र तारे सारे मिळून जय घोष करती नभी सूर्य चंद्र तारे सारे मिळून जय घोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती अशी शाहू महाराजांची कीर्ती। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार। आज 26 जून राजश्री शाहू महाराज यांची जयंती। सर्वप्रथम बहुजनांचा आधार कर्तव्यदक्ष आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। राजश्री शाहू महाराज हे विशाल मानाचा लोकराजा तसेच कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते। त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील गाडगे घराण्यात झाला। त्यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते। कोल्हापूर संस्थानाचे चौथे राजे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले। दत्तक यशवंताचे नाव शाहू असे नामकरण केले। राजश्री शाहू महाराज यांचे कर्तृत्व विशाल व नेतृत्व अजोड होते। छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील बहुजन मागासलेल्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणले, जाती प्रथेला विरोध केला, मोफत व सक्तीच्या शिक्षणाला प्रोत्साहन, शिष्यवृत्ती योजना आणि व्यवस्था, वसतिगृह उभारणी इत्यादी अनेक समाज सुधारणा केल्या। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी सहकार्य केले, अनेक कलावंतांना राजाश्रय दिला। कोल्हापूर येथे शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली। कानपूरच्या कुर्मी समाजाने त्यांना राजश्री ही उपाधी दिली। त्यांनी कृषी, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा अशा क्षेत्रात लोककल्याणकारी कार्य केले। अशा या थोर राजश्री शाहू महाराजांनी 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला। अशा या लोकराजा राजश्री शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। श्यामबाला यांनंतर गायकर सरांना अशी विनंती करते की मनोगत व्यक्त करा। पावसाच्या व्यत्ययामध्ये सुद्धा तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी केला। एकदा तुमच्या स्वतःसाठी जोरदार करा। आणि ज्यांनी या ठिकाणी पहिल्यांदाच भाषण केलं किंवा जे नेहमी भाषण करतात अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये इथे स्टेज करेज दाखवून तुम्ही वक्तृत्व कला जी आहे ती अवगत करण्यासाठीच पाऊल जे आहे हे नियमितपणे आपल्या शाळेची ओळख आपल्या सर्वांना माहीत आहे। वक्ता आपल्या शाळेतून मागील वर्षांमध्ये जवळपास 3 वर्ष सलग जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा आपण जिंकत आलेलो आहोत आणि तोच वारसा आपल्याला याही वर्षी सुरू ठेवायचा आहे। जिल्हाच नाही तर विभाग, राज्य आणि संधी मिळाली तर देश स्तरावर सुद्धा आपण वक्तृत्व कला या ठिकाणी आपले दाखवून नक्कीच पारितोषिक मिळवू। तर आज 26 जून सामाजिक न्याय दिन। या सामाजिक न्याय दिनाचं औचित्य म्हणजे भारताच्या विकासामध्ये जे त्रिसूत्री म्हणून महापुरुषांची नावं येतात त्यापैकी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, दुसरं नाव येतं राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या 3 विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी फार छान अशा शब्दामध्ये मनोगत व्यक्त केलं। बसलेल्यांनीही देखील खूप सहनशीलतेने सगळ्यांचं ऐकून घेतलं। काही काही डायलॉग 15-15 वेळे झाले तरी तुम्ही ऐकले। 22 मार्च 1920 या दिवशी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेता म्हणून, दलितांचा बहुजनांचा नेता म्हणून शाहू महाराजांनी जेव्हा माणगाव परिषदेमध्ये घोषणा केली होती, तर त्या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना राजश्री शाहू महाराजांची जयंती ही आपण सण म्हणून साजरी करावी. मला वाटते आपण सर्वांनी घरी गेल्यावर मस्त गोड जेवण बनवून सणासारखीच आजची जयंती आपण सर्वांनी साजरी करावी. कारण ज्या राजाने आपल्या सर्वांना सक्तीचं शिक्षण, त्याचबरोबर तो काळ होता की ज्या काळामध्ये प्राध्यापकांना महिन्याला पगार जो आहे तो 50 रुपये होता आणि किंवा त्याच्यानंतर 10 वर्षांनी 350 रुपये पगार होता. आणि अशा काळात 1917 मध्ये राजश्री शाहू महाराजांनी जो कायदा केला होता, जे पालक आपल्या मुला मुलींना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना 1 रुपया महिना दंड भरावा लागेल. बरं, जेव्हा असा काळ, त्या काळामध्ये 1 रुपया दंड द्यायचा आहे. म्हणजे शिक्षण महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? समाजामध्ये असलेल्या ज्या अंधश्रद्धा आहेत, समाजामध्ये असलेल्या ज्या उच्च निष्ठेच्या विचारधारा आहेत, गुलामीची विचारधारा आहे, त्याचबरोबर जाती व्यवस्था आहे किंवा धार्मिक आपण जर म्हटलं तर वर्ण व्यवस्था आपल्या देशात आहे. शाहू महाराजांना त्यांच्या या 48 वर्षाच्या कालखंडामध्ये जे अनुभव आले, वयाच्या 10व्या वर्षी म्हणजेच 1884 मध्ये त्यांचा रितसर दत्तक सुपुत्र म्हणून स्वीकार करण्यात आला. ज्यांनी स्वीकार केला त्यांना सुद्धा ते चटके पाहायला मिळाले. जे तुम्ही सांगितलं की 4थ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतलं, पण आनंदीबाई वारल्यानंतर सुद्धा एक शूद्रबाई, आणि या शूद्रबाईच्या निधनात आपण काही वेदोक्त वगैरे मंत्र म्हणणार नाहीत, असे उच्चावणी आणि म्हणलो आम्ही म्हणणार नाहीत. वेदोक्त आणि पुराणोक्त असे 2 प्रकार होते त्यावेळेस मंत्रांचे. शूद्रांसाठी पुराणोक्त मंत्रांचा उच्चार होता आणि वेदोक्त हे उच्चवर्णीय राजांसाठी असायचं. म्हणजे उच्च निष्ठेच्या या विषमतेला राजश्री शाहू महाराजांना देखील सामोरे जावं लागलं. परंतु जेव्हा त्यांनी हा विचार केल्यानंतर संपूर्ण वसतिगृहामध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी कोणकोणत्या समाजातून आलेले आहेत याचा अभ्यास केला आणि 1896 मध्ये त्यांना असं लक्षात आलं की कॅल्क्युलेशन मध्ये ब्राह्मण विद्यार्थी जास्त आहेत ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांपेक्षा. आणि 1899 मध्ये मराठा समाजातला पहिला बहुजन विद्यार्थी ज्यावेळेस 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाला त्यावेळेस शाहू महाराजांनी त्याचा सत्कार केला. आणि त्याचा सत्कार करण्याचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये शाहू महाराजांनी त्या मुलाकडून काय दुःख आहेत बहुजन विद्यार्थ्यांचे हे दुःख ऐकले. आणि दुःख ऐकल्यानंतर मग जातनिहाय त्यांनी वसतिगृह स्थापन करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर ब्राह्मणेतर विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांचा टक्का शिक्षणामध्ये वाढत गेला. हे मोठ्यातलं सक्तीचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण हा कायदा आत्ता आला. आरक्षणाचा कायदा 50% आरक्षणाचा कायदा 1902 मध्ये राजश्री शाहू महाराजांनी त्याची अंमलबजावणी त्यांच्या काळात केली होती. त्याचबरोबर विषमता दूर करण्यासाठी किंवा गुलामी लाचारी दूर करण्यासाठी, बहुजन समाजांना पुढे आणण्यासाठी, स्त्रियांना पुढे आणण्यासाठी जे कार्य महात्मा फुले यांनी केलेलं तेच कार्याची प्रेरणा घेऊन राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या राज्य कालावधीमध्ये म्हणजेच 1894 ते 1922 असा जो 28 वर्षाचा कालावधी आहे हा शाहू महाराज राजा असण्याचा कालावधी आहे. असे कालावधी बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालावधी आहे 28 वर्ष, राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा कालावधी आहे 29 वर्ष,
राजगादीवर विराजमान असण्याचा. आणि तिसरं उदाहरण येते राजर्षी शाहू महाराजांचं. 28 वर्षाचा कालावधी त्यांनी राजगादीवर विराजमान राहून आपल्या हिताचे कार्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाचं कार्य खऱ्या अर्थानं आपल्याला मिळवून देण्याचं काम, न्याय आपल्याला मिळवून देण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलेले. बहुजनांमध्ये सुधारणा करत असताना, आता सुधारणा आणि परिवर्तन या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सुधारणा काय? भिकाऱ्याला भीक देणं आणि त्याला पुढे पाठवणं सुधारणा, त्याची गरज पूर्ती करणं सुधारणा. पण त्याचं जीवन बदलवणं, त्याला सन्मान, स्वाभिमान जागृत करून जीवन जगायला लावणं म्हणजे परिवर्तन. त्याचा तो भिकेचा विचार मिळेल, भीक मागण्याचा विचार, हा विचार त्याच्या मनातून नष्ट करून स्वाभिमानाचं जीवन त्याने जगावं, यासाठी परिवर्तन काम करतो. यामध्ये उदाहरण जर घेतलं तर कोल्हापूरमध्ये सत्यशोधक हॉटेलची स्थापना करताना जो शूद्र समाजातला गंगाराम कांबळे नावाचा व्यक्ती आहे, याला शाहू महाराजांनी हॉटेल टाकून दिलं, त्याला पैसे दिले, आर्थिक मदत केली. आणि हॉटेल टाकल्यानंतर 2 दिवस तो आलाच नाही तिथे. आणि शाहू महाराज त्याच्या हॉटेलच्या परिसरातून फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. हॉटेल बंद होतं. शाहू महाराज त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारलं हॉटेल बंद का आहे म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की महाराज, आमच्या हातून काही उच्चवर्णीय चहा पिण्याच्या इच्छेत नाहीये, म्हणून हॉटेल आम्हाला काही गरज नाही त्या गोष्टीची. महाराजांचा आवाज पहाडी होता, महाराजांची शरीरयष्टी अतिशय धिप्पाड होती, जणू काही एखाद्या बैलाला सुद्धा उचलीतील अशा पद्धतीचं शरीर होतं त्यांचं. कारण त्यांचं शिक्षण आपल्यासारखं एखाद्या शाळेत नाही झालं असं थांबून. त्यांना जे सर होते 10 वर्ष त्यांचं शिक्षण प्रवासामध्ये जवळपास 5000 मैलाचा प्रवास करून त्यांना वेगवेगळ्या विषयाला प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळालेलं होतं. मग त्यावेळेसचे जे महत्वाचे अभ्यासक्रम आहेत, घोडस्वारी असेल, कुस्तीचा असेल, आखाडा वगैरे. कोल्हापूर म्हणलं की आपल्याला माहिती कुस्तीचा आखाडा. आपल्याकडे पानटापर्यंत ढाबे आणि तिकडे दूध कट्टे आहेत. म्हणजे व्यायामाच्या आखाड्याच्या बाजूला बाहेर निघाल्यानंतर तिथला पहिलवान जो आहे, हा पहिलवान म्हशी वगैरे बांधलेले असतात, ताजं दूध काढून त्यांना 20 रुपये 30 रुपये ग्लास मध्ये दिलं जात होतं. आपल्याकडं आपली गुड मॉर्निंग कशी होते, काही काही ठिकाणी तर 1 कपामध्ये 10 जणांचा चहा बनवला जातो 1 कप दुधामध्ये. अवस्था बिकट आहे आपल्याकडची. कोल्हापूरमध्ये तसं नाही. त्यानंतर तिखट खाण्यामध्ये एक्सपर्ट लोक आहेत. तांबडा रस्सा फेमस आहे, शाहू महाराजांचा प्रदेश. गुळाचा जन्मच कोल्हापूरमध्ये झाल्या. जे पद आहेत त्याच्यामध्ये तलाठी नावाचं पद असेल किंवा विविध पद जे आहेत, हे पद सुद्धा शाहू महाराजांच्या कल्पनेतून आलेली आहेत. गंगारामला समजून सांगितलं, त्याचा स्वाभिमान जागृत केला. अरे बसून असं काय तोंड पाडून बसलायस, चल मी तुला शिकवतो चहा कसा बनवतात आणि लोकांना कसा तो प्यावासा वाटतो म्हणून. आणि शाहू महाराज गंगारामला घेऊन त्या हॉटेलमध्ये गेले, स्वतः चहा बनवायलेत महाराज. आणि महाराजांचं जे काही घोडागाडी आहे, तो जो रथ आहे, त्याच्यामध्ये त्यांचे पीए बसलेली आहेत. जवळपास 25 पीए बसलेले होते. आणि त्यामध्ये त्यांचा प्रमुख पीए जो होता अभ्यंकर आडनावाचा, सगळे ब्राह्मण पीए होते, त्यांचाच टक्का जास्त होता. आणि गंगारामला चहा शिकवतायत, फक्कड चहा म्हणून कसा असतो म्हणून. आणि त्या पीएंनीच गंगारामला फटके मारून ती हॉटेल बंद पाडायला लावली होती. उच्च निष्ठा, जातीभेद काय असतो हे या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं. महाराजांनी चहा बनवला, स्वतः सुद्धा पिला, गंगारामच्या हातून पिला. आणि तोच ट्रे घेऊन गंगाराम
या पिये लोकायला चहा पाजण्यासाठी गेला होता आणि चहा ज्यावेळेस गंगारामनी त्यांना सर्व केला तेव्हा महाराजांनी आवाज दिला, अभ्यंकर कसं काय वाटलं आमच्या गंगारामच्या हातचा चहा? मोठ्यात गर्जना करून त्यांनी जेव्हा त्या लोकांना विचारलं, महाराज गंगारामच्या हातचा चहा म्हणजे काय अमृतच जणू? माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. कोल्हापूरचे राजश्री काय वर्णू त्यांचे गुणगान, कोल्हापूरचे राजश्री काय वर्णू त्यांचे गुणगान. महाराष्ट्राच्या मातीत त्यांनी घडविले पैलवान, सामाजिक चळवळींना सुधारणांना दिले मानाचे स्थान. अशा थोर छत्रपती शाहूंचा आम्हा सार्थ अभिमान. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री वाहूकर सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोह करावा. आजच्या कार्यक्रमाचे माझे सहकारी आदरणीय शिंदे सर, तसेच आदरणीय घाटडक सर, आदरणीय उडान सर, देहाडे सर, तसेच राऊत मामा आणि मित्रमैत्रिणी, तुम्ही हा कार्यक्रम गेल्या 2 आदरणीय गायकवाड सर, आपल्या सर्वांचे आवडते असे आदरणीय गायकवाड सर, मागील 2 घंट्यापासून ते आपलं सर्वांचं भाषण एकदम शांत होऊन ऐकत आहेत आणि खूप लक्ष देऊन हे भाषण आजच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त 50 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चांगली गोष्ट आहे. बट यामध्ये मला असं वाटतं की मुलांची संख्या आणखी वाढली पाहिजे. ती आपण वाढवण्यासाठी प्रयत्नही करत आहोत, पण ती काही एकदम स्लो ट्रेन सारखी संख्या वाढत आहे आणि मुलींची संख्या खरंच खूप छान अशी गोष्ट आहे. सरांनी तुम्हाला सांगितलं की आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं नाव जे आहे, मागील 200 वर्षापासून पिंपळखेडचं नाव जे आहे नाटकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर या दिवशी आपण असा प्रण करूया की आणखी जास्त सहभाग विद्यार्थ्यांचा घेऊन आपण ही नाटकाची परंपरा आपल्या गावापुरती सीमित न ठेवता, मर्यादित न ठेवता आपण ही परंपरा आपण जालन्याला घेऊन जाऊ. समजलं? जालन्याला जी स्पर्धा होते नाट्यांकुर नावाची, त्या स्पर्धेत आपले विद्यार्थी तिथे झळकले पाहिजे. हा प्रण आपण राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त करूया. आणि जास्त बोलणार नाही, थोडस बोलतो. आता या सगळ्यांच्या भाषणामध्ये जे काही मुद्दे आले होते की कल्याणकारी राजा, लोकमनाचा राजा, या गोष्टी थोड्याशा समजून घेऊ आपण. खरंच असा कल्याणकारी राजा असं बिरीद का लावलं त्यांना, हे त्यांच्या नावासमोर का लावण्यात आलं, कल्याणकारी राजा का असं त्यांना संबोधण्यात आलं, हे थोडंसं आपण समजून घेऊ आणि नंतर मग आपण हा कार्यक्रम स्टॉप करू. तर बघा मित्रांनो, भारतामध्ये स्वतंत्र देश होण्याच्या अगोदर 600 संस्थानं होती. किती होती? 600. छोटी मोठी राज्य जी होती, आता राज्य जी आपली आहेत 29, तशी 600 राज्य होती, छोटी छोटी 600 राज्य होती आणि त्या 600 राज्यांचे 600 राजे होते. या सर्व राजांमध्ये फक्त आणि फक्त एक पुढारलेला राजा होता, राजर्षी शाहू महाराज. कारण काय? या राजाने लोकांच्या कल्याणासाठी असंख्य अशा योजना सुरू केल्या होत्या. त्यामध्ये थोड्याशा योजना तुम्हाला सांगतो. सगळ्यांनी सांगितलं की शाळा ही सक्तीची त्यांनी केली. प्रत्येक मुलगा हा शाळेत गेलाच पाहिजे. त्याला साम दाम दंड भेद या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यानुसार तो गेला नाही तर त्याला दंडही लावण्यात आला आणि तो 1 रुपयाचा दंड. त्याचबरोबर आज आपण म्हणतो की आपल्याला फुकटचं रेशन जे आहे ते आपल्याला भेटतंय. ते सुरू कोणी केलं? या कल्याणकारी राजाने सर्वात अगोदर आपल्या देशामध्ये प्लेगची महामारी आली त्यावेळेस सर्वात अगोदर या कल्याणकारी राजाने आपली तिजोरी खाली केली. मोठ्या मनाचा राजा का म्हणतात माहिती का? राजे तर आताही आहेत. आताही राजाची तिजोरी भरलेली आहे. प्रचंड असा पैसा आहे आपल्या देशामध्ये, प्रचंड खूप मोठा पैसा आहे. पण ती तिजोरी खाली करण्यासाठी पण मन मोठं लागतं आणि या राजाचं मन असं मोठं होतं. प्रत्येकाला त्याने काय केलं? आपली तिजोरी खाली करून दिली. प्रत्येकाला ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी काम केलं
कृषी असेल, खेळ असतील, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूर कुस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. असंख्य असे मोठी मोठी बक्षिसं ती कुस्तीसाठी दाखल केली त्यांनी देत असत आणि त्यामुळे नवनवीन कुस्तीपटू तयार झाले. क्रीडा क्षेत्र असेल, त्याचबरोबर शेती क्षेत्र असेल, शेतीमध्ये नवनवीन कल्पना, नवनवीन शेतकऱ्यांना नवीन उत्पादन घेण्यासाठी, नवीन पिकं घेण्यासाठी त्यांनी शेतकऱ्याला मदत केली. कल्याणकारी राजा यामुळे त्यांना असं म्हणतात. त्याचबरोबर मोठ्या मनाचा राजा. आज आपण बघतो, सरांनी सांगितलं तुम्हाला की प्राध्यापकांना पगार. तर प्राध्यापकांची गोष्ट सांगतो, आज आपल्याकडे असे असंख्य प्राध्यापक आहेत, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला जात नाही. शाहू महाराजांनी आपल्या प्रांतामध्ये जेवढे काही प्रांत आहेत, त्यांचं प्रांत कोल्हापूर संस्थान होतं. त्या संस्थानामध्ये असं एकही क्षेत्र नव्हतं की त्या काळी त्या क्षेत्राची प्रगती झालेली नव्हती. म्हणून 600 संस्थानामध्ये, 600 राज्यामध्ये सगळ्यात लोक कल्याणकारी राजा आणि मोठ्या मनाचा राजा हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आपल्या भारतामध्ये आजही गाजत आहे. आणि म्हणूनच आपला महाराष्ट्र जो समोर गेलेला आहे या कल्याणकारी राजामुळे गेलेला आहे. म्हणजे संविधान येण्यापूर्वी, स्वतंत्र देश होण्यापूर्वी आपल्या राज्यामध्ये अशा असंख्य योजना त्यांनी सुरू केल्या ज्या इतर राज्यामध्ये नव्हत्या. सगळ्यात प्रगत राज्य म्हणून आपलं महाराष्ट्र का? कारण की या महाराष्ट्राला अशा कर्तृत्ववान राजाचा आणि महान अशा संतांचा आणि महापुरुषांचा वारसा लाभलाय. म्हणून या लोक कल्याणकारी राजाला आपल्या शाळेच्या वतीने, आपल्या सगळ्या सहकार्याच्या वतीने तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. इथं माझं भाषण संपवतो आणि अगोदर सर्व मुली